नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ARN नंबर 1764. आज भारतीय शेअर बाजारामध्ये दिवसभरात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होते. दिवसभर मार्केट खालीच होते. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 516 पॉईंट घसरून 77,328 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 150 पॉईंट घसरून 24,176 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स 2%, BSE IT इंडेक्स 1.20% वर आहेत. BSE बँक इंडेक्स 1.18% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.15% खाली आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.24% वर आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टायटन कंपनी 4.68%, अपोलो हॉस्पिटल 3.32%, एशियन पेंट्स 2.74%, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट 2.13% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: SBI 6.66%, कोल इंडिया 2.20%, HDFC बँक 1.91%, ॲक्सिस बँक 1.89% अशी घसरण आहे. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.